मराठवाड्यातील जालना जिल्हा तसं बघता मोसंबी उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, पण हवा तसा नावलौकिक नाही, जागतिक स्तरावर ओळख नाही. ह्या जिल्ह्यात तसं बघता मोसंबी बागांची खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. तसेच मोसंबीचं उत्पादनही खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु शेतकऱ्यांना मोसंबीचा भाव योग्य प्रमाणात मिळत नाही. मोसंबी माल जरी शेतकऱ्याचा असला तरी त्याचा बाजार भाव हा बागवानच ठरवतात. जर मोसंबी शेतकऱ्याने स्वतः तोडून बाजारात नेली तरी तिथेही मोसंबीच्या गंजी लावून लिलाव केले जातात. 22,000 रुपये एक, 22,100. लिलाव पटला नाही तर शेतकऱ्याला दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. मोसंबीचे फळ साठवणुकीसाठी गोडाऊन किंवा कोल्ड स्टोरेज सारखा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे फळ नाशिवंत होते. तो ती मोसंबी परत घरीही आणू शकत नाही. त्यामुळे त्याला मिळेल त्या भावात तो लिलाव मान्य करावाच लागतो. बोली का 5 अन् 10 म्हणते ती ह्या भावात मला आणायला पुरतो का? एक तर पिकाला पुरत नाही, पांड्याला पुरत नाही, हां एक तर परेशान आहे शेतकरी. आणि ह्या भावात माल द्यायचा म्हणलं कुठं पुरतो देऊ? हां मंजूर लागतंय, काय खर्च नाही आहेत शेतकऱ्याला, मेहनत करावं लागते. खतं औषधं पाणी एक तर पावसाना धुईना सगळे माल हे हो राहिले. आणि ह्या भावात तोडून इथं आणायचं म्हणल्यानंतर त्याचं भाडं हमाली तर निघालं पाहिजे ना. आणि आम्हाला काय उरतं त्यात मग शेतकऱ्याला? 12 महिने मेहनत करून फुकट चालले जातील सगळी आमची मग. हां होय, सांगा बरं तुम्ही काय करायचं मग? आपल्या जिल्ह्यात मोसंबीची लागवड मोठ्या प्रमाणात होतेच, परंतु शेतकऱ्याच्या लागवड पद्धतीमध्ये काही चुका होत असल्यामुळे बाग मोठी झाल्यावर अनेक अडचणी येतात. चुकीच्या औषध फवारणीमुळे फळगळतीही होते. झाडांना पाणी द्यायचे नियोजन चुकल्यामुळे कधी फळे लागतात तर कधी शेतकरी म्हणतात की यावर्षी बाग फुटलाच नाही, फळे लागलीच नाही. ह्या जो मंगू रोग आहे तर त्या रोगाच्या नियंत्रणासाठी पाहिजे तितके प्रयत्न झालेले नाहीत किंवा माहितीच्या अभावामुळे झालेले. तर या मोसंबीच्या बागेत नेमकं माहितीचा आणि मार्गदर्शनाचा अभावामुळेच हा सर्व प्रकार घडतोय. योग्य वेळी योग्य खताचं व्यवस्थापन, औषधी व्यवस्थापन, कीटकांची ओळख, त्याच्यानंतर बाजारशी संलग्न जे काय बाबी असतात की मार्केटिंग, कोणत्या भागात किती दर मिळतोय, आपल्या भागात काय दर मिळतोय आणि कधी तोडायला पाहिजे, या सर्व बाबतीत शेतकरी अनभिज्ञ आहे. त्यामुळे यांना मार्गदर्शनाची गरज आहे. आणि योग्य मार्गदर्शन, योग्य तंत्रज्ञान जर मिळालं तर आपली GI नामांकन मिळालेली ही मोसंबी ही 7 समुद्रापार नक्कीच जाईल आणि त्यातून शेतकऱ्यांनाही अधिकचे 2 पैसे मिळतील, शेतकऱ्यांचंही भलं होईल. चुकीच्या खतांमुळे मातीची आणि मोसंबी बागांची मोठ्या प्रमाणात हानी होते. झाडांची योग्य वाढ होत नाही. मोसंबी झाडांची चुकीच्या पद्धतीने कटिंग केल्यामुळे मोसंबी फळ उत्पादनात घट होते. माझ्याकडे 2 हेक्टर मोसंबी आहे. आता ती 5व्या वर्षाला आहे. आतापर्यंत थोडाफार माल निघाला पण त्याचा काही योग्य भाव नाही भेटला. ते असंच गेला 400 कधी 500. आणि ते भावाचं बी कोणी काही सांगितलं नाही. असं फळगळ होऊ राहिली बुवा, याच्यामुळं आपण द्यायला बुवा. या सर्व समस्यांवर प्रभावी मार्ग म्हणून समृद्धी उद्योग समूह मोसंबीच्या उद्योगात पदार्पण करत आहे. माझ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोसंबी उत्पादक म्हणून नावलौकिक मिळवण्यासाठी मोसंबी बाग लागवडीपासून ते मोसंबी झाडाची योग्य ती काळजी, फळांचं योग्य नियोजन, शेतीचे माती परीक्षण करून योग्य ती खते, औषधे यांचं पूर्ण नियोजन समृद्धी उद्योग समूह जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी करणार आहे. जालना जिल्ह्याला मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी समृद्धी उद्योग समूह वडीगोद्री येथे मोसंबी प्रक्रिया प्रकल्प, कोल्ड स्टोरेज उभारत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मोसंबी पिकासंदर्भातील सर्वच समस्या दूर होतील. तसेच या उद्योग समूहाच्या माध्यमातून फक्त मोसंबी उत्पादकांचेच प्रश्न सुटणार नाहीत, तर आपल्या जिल्ह्यातील होतकरू तरुणांना रोजगाराची संधी सुद्धा समृद्धी उद्योग समूह निर्माण करून देत आहे. जालना जिल्ह्यात जे प्रचंड मोसंबीचं उत्पादन होतं, एक थोडक्यात समृद्धी साखर कारखान्याच्या उद्योगातून काम करत असताना आम्ही समृद्धी ॲग्रोफ्रेश नावाचं एक उद्योग समूह मोसंबीवर काम करणार आहे. 2च हेतू त्या ठिकाणी त्या उद्योगाचे आहेत. एक पहिला हेतू की माझा मोसंबी पिकवणारा शेतकरी जो या व्यापाऱ्याकडून, या बागवानाकडून पिळला जातो,
त्याला त्या ठिकाणी थांबवणे आणि त्याच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्याला तांत्रिक सहकार्य करणे आणि त्याला आर्थिकदृष्ट्या स्थैर्य आणणे हा उद्देश आहे. आणि हा उद्देश साध्य करण्यासाठी जवळपास एक 80 ते 90 कोटी रुपयाची गुंतवणूक वडीगोद्रे येथे समृद्धी ॲग्रो फ्रेश नावाची कंपनी जी समृद्धी शुगर्स लिमिटेडचे ग्रुपची आहे ती करते आहे. जागतिक बाजारपेठेत जालना जिल्ह्यातील मोसंबीला ओळख निर्माण करून देण्याचा पर्याय समृद्धी उद्योग समूह करणार आहे. या उद्योग समूहात 10,000 शेतकऱ्यांना समृद्धी सामावून घेणार आहे आणि शेतकऱ्यांचीच मुले हा उद्योग नावारूपाला आणणार आहेत. यात जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्याच मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून आपल्या शेतात पिकणाऱ्या मालाच्या तांत्रिक मार्गदर्शनापासून ते बाजारात विकण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी शेतकऱ्यांची मुले करणार आहेत. समृद्धी उद्योग समूहाने आता एक विडा उचलला की आमच्याच ऊस उत्पादक आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलांना बरोबर घेऊन या जगाचीच आणि या देशाची बाजारपेठेत मोसंबीची ओळख निर्माण करायची, माझ्या शेतकऱ्याच्या त्या मालाला भाव मिळवून द्यायचा आणि हे शिवधनुष्य आम्हीच उचलणार आहोत. कारण आमचा माल कसा विकायचा हे आता आम्हालाच ठरवायची वेळ आलेली आहे. चला तर मग आपल्या जालना जिल्ह्याची मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून स्वतःची अशी ओळख स्वतःच निर्माण करूया.